स्वामी समर्थांची नवी प्रेरणादायी कथा। नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची एक नवी आणि खूप सुंदर कथा। स्वामींचा एक साधा धडा पण आयुष्य बदलणारा। चला तर मग कथेला सुरुवात करूया। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला नेहमीप्रमाणे बरेच लोक जमले होते। त्यांच्यात एक तरुण होता, नाव गणू। गणू खूप मेहनती होता, पण त्याला एकच त्रास होता, तो नेहमी चिडचिडा, उतावीळ आणि रागीट असे। तो म्हणायचा, मी एवढी मेहनत करतो तरी माझं काही साध्य होत नाही। एके दिवशी तो निराश होऊन स्वामींच्या चरणी गेला आणि म्हणाला, स्वामी, माझं नशीब का साथ देत नाही? स्वामींनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं, थोडा वेळ मौन पाळलं आणि मग बोलले, गणू, तुला खरंच नशीब बदलायचं आहे का? गणू उत्सुकतेने म्हणाला, हो स्वामी, काहीही करायला तयार आहे। स्वामींनी त्याला हातातली तामण, लहान पातेली दिली आणि म्हणाले, हे पातेली पाण्याने भर आणि पाणी सांडू न देता संपूर्ण मठाचा फेरा मार। गणूने फेरा सुरू केला। धावत नाही, राग नाही, उतावळेपणा नाही, हळूहळू सांभाळून चालत होता। फेरा संपल्यावर पातेली पूर्ण भरलेलं होतं। तो आनंदाने म्हणाला, स्वामी, पाणी एक थेंबही सांडलं नाही। स्वामी शांतपणे म्हणाले, अगदी तसंच तुझं आयुष्य आहे गणू। जेव्हा तू संयम ठेवतोस, शांत राहतोस, राग टाळतोस, तेव्हा यशाचा थेंब ही सांडत नाही। गणूला एकदम कळून चुकलं। तो म्हणाला, स्वामी, मला आता